आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याचे उपमुख्यमंत्री सुरेंद्रजी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। हे जे काही चलबिचलच्या बातम्या दाखवत आहेत ते पूर्णपणे निरर्थक, निराधार अशा पद्धतीच्या बातम्या आहेत। ते पदावरती आहेत, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जी काही निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं गेलं होतं त्याच्यामध्ये क्लरिकल मिस्टेक झालेली होती, ते वैनीनं त्या दिवशीच ट्विट करून सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये बदल करून लवकरच नवीन नावं त्या ठिकाणी जोडली जातील। कुठेही अस्थिरता नाही, परंतु मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे जाणीवपूर्वक पक्षामध्ये अस्थिरता आहे हे दाखवण्याचं चित्र काही लोकांकडनं केलं जातंय। वैनीच्या नेतृत्वामध्ये सर्वजण एकमताने एक दिलाने काम करतात। विरोधक भरपूर आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं तर रोहितदादा हे एक नंबरचं नाव आहे। रोहितदादा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतभेद कसे निर्माण होतील हे अजितदादांच्या दुःखद निधनानंतर ही जी चालू झालेली प्रक्रिया आजपर्यंत करतायत प्रयत्न की राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाही, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात आणि त्यामुळे लोकांना वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चलबिचल आहे। आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याचे उपमुख्यमंत्री सुरेंद्रजी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। हे जे काही चलबिचलच्या बातम्या दाखवत आहेत ते पूर्णपणे निरर्थक, निराधार अशा पद्धतीच्या बातम्या आहेत। आपण जी काही मला प्रश्न विचारताय ते प्रश्नामध्ये आजही आपल्याला आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो की ते पदावरती आहेत, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जी काही निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं गेलं होतं त्याच्यामध्ये क्लरिकल मिस्टेक झालेली होती, ते वैनीनं त्या दिवशीच ट्विट करून सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये बदल करून लवकरच नवीन नावं त्या ठिकाणी जोडली जातील। पवार साहेब हे आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत, ते राज्याचे, आपल्या देशाचे, आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी तटकरे साहेब गेले होते, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते। हे त्यांनी त्याच दिवशी जाहीर केलेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये आणि दादा आता पक्षाचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत, खासदार म्हणून काही त्यांना महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयाकडे प्रश्न असतील ते घेऊन गेले असतील। याचा आणि या दोन्ही घटनेचा कुठेही दुरान्वय संबंध नाही, वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं दोघांनी भेट घेतली आहे। कुठले आमदार गेले होते, कोण? आमच्या पक्षाचा कुठलाही आमदार अशा पद्धतीचं पवार साहेबांची भेट घेतलेला नाही। आमच्या पक्षामध्ये जर साहेबांची भेट घेतली असेल तर ती प्रकृतीच्या विचारपुसासाठी भेट घेतली असेल। कुठेही अस्थिरता नाही, परंतु मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे जाणीवपूर्वक पक्षामध्ये अस्थिरता आहे हे दाखवण्याचं चित्र काही लोकांकडनं केलं जातंय। वैनीच्या नेतृत्वामध्ये सर्वजण एकमताने एक दिलाने काम करतात। कोण दाखवतो, कोणाकडे कोण दाखवतो? आमच्यावर प्रेम करणारे आमचे हितचिंतक, राजकीय विरोधक भरपूर आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं तर रोहितदादा हे एक नंबरचं नाव आहे। रोहितदादा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतभेद कसे निर्माण होतील हे अजितदादांच्या दुःखद निधनानंतर ही जी चालू झालेली प्रक्रिया आजपर्यंत करतायत प्रयत्न, मला वाटतंय कुठेतरी त्यांनी आता हे थांबवलं पाहिजे आणि आमच्या पक्षामध्ये आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो कसलेही मतभेद नाही। रोहित पवारांचा तुम्ही उल्लेख करताय, मात्र हे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आणि या रोहित पवारांचा नेमका काय संबंध येतो? कारण की पत्र ज्यावेळेस दिलं त्यावेळेस खरं तर कुठलीच बदलचा उल्लेख नाही, त्यामुळे या दोघांमध्ये या संबंध काय? आपण जर बातम्या पाहिल्या असतील, वैनीनं त्याच्यामध्ये स्पष्टपणे एक्सपोर्टच्या माध्यमातून सांगितलं की क्लरिकल मिस्टेक आहे, त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल। तटकरे साहेबांनाही आपण प्रश्न विचारला, त्याच्यानंतर तेही म्हणले की आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही, आमचा योग्य समन्वय आहे। मग जर दोन्ही नेते त्यांच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मतभेद आहे, दोन्ही नेते म्हणतात की आमचा चांगला समन्वय, नेमका मतभेद कुठं आणि कसा झाला
हे तुम्हीच आम्हाला सांगावं. जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे मतभेद आहेत. वारंवार माध्यमामध्ये कोण सांगतंय तर रोहित दादाच सांगताय. म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या पक्षामध्ये जास्त लक्ष त्यांनी देऊ नये, तरी त्यांच्या पक्षामध्ये लक्ष द्यावं एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे. एक आपल्याला मी सांगू इच्छितो की ऑफिस बेरर असतील किंवा वर्किंग कमिटी मेंबर्स असतील, त्याच्यामध्ये आणखी नवीन नावं जोडले जाणार आहेत. त्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आदरणीय वहिनीच्या नेतृत्वामध्ये होईल आणि त्या बैठकीनंतर ती नावं पाठवली जातील. फक्त या दोघांसाठीच नाही तर अजून ऍडिशन काही होतील आणि नवीन नावं आपल्याला लवकरच ते दिसून येतील.